हाय हॅलो नमस्कार। आज आपण 11 ते 12 वर्षाच्या मुलीचा वन पीस कसा शिवायचा ते बघणार आहोत। पुढील प्रमाणे मापे आहेत। आपण अस्तरवरती मापे टाकून घेऊयात। 5.5 शोल्डर, मुंडा 5.5, पुढचा गळा 3.5 असे मापे आहेत। मापे टाकून घेऊयात आणि ते कट करून घेऊयात। खालच्या घेरसाठी आपण अस्तरला बॉक्स प्लेट घेणार आहोत। तसेच मेन कपड्याला पण बॉक्स प्लेट आपण घेणार आहोत। मेन कपडा खाली अस्तर वरती असं ठेवून स्टिच करून घेऊयात। पुढचा भाग आपण स्टिच करून घेत आहोत। उरलेले कापड आपण कट करतोय। गळा व्यवस्थित बसावा म्हणून आपण थोडेसे छोटे छोटे कट मारून घेतोय। नंतर ते सरळ करून घेऊयात। गळ्याला दाब टीप देऊन घेऊयात। तसंच आपण पाठीमागचा पार्ट तयार करून घेऊयात। मेन कपडा खाली अस्तर वरती पिना लावून घेऊयात आणि स्टिच करूया। उरलेला अस्तर कापून घेऊयात। आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊयात दोन्ही। दोन नाड्या तयार करून घेऊयात। आपण बाह्या तयार करून घेऊयात। बाह्यासाठी आपण छोटी छोटी प्लेट मारून घेऊयात। फुग्याच्या बाह्या तयार करणार आहोत। अशा दोन बाह्या, अशी दुसरी पण बाह्या आपण तयार करून घेऊयात। शोल्डरला बाह्य अटॅच करून घेऊयात। दुसरी पण बाह्य आपण जोडून घेऊयात। आता आपण नाडी अटॅच करूया। नाडी आतल्या साईडला टाकायची, सरळ साईडला, आणि टिप मारून घ्यायची। व्यवस्थित माप घेऊन टिप मारून घ्यायची। दुसऱ्या साईडला
बाहेरची पुढच्या बाजूला फोल्ड मारून घ्यायचा. नाडी सरळ साईडला टाकून व्यवस्थित टिप मारून घ्यायची. असे दोन्ही साईडून टिपा मारून घ्यायच्या. व्यवस्थित माप घ्यायचे. टिप मारून झाल्यानंतर वरचा पार्ट तयार होईल. तो उलटा ठेवायचा. माप तयार करून घ्यायचे. माप व्यवस्थित घ्यायचं. खालच्या घेरचं आणि कमरेचं दोन्ही जॉईन करताना. वरचा पार्ट हा उलटा ठेवायचा आणि खालचा घेर हा सरळ ठेवायचा आणि टिपा मारून घ्यायच्या. हा कापड व्यवस्थित वरचा आणि खालचा पकडायचा आणि व्यवस्थित टिप मारून घ्यायची. हा आपला वन पीस तयार होईल.